आज माझ्या मुलाचा ना ॲन्युअल डे आहे आणि त्यांनी ज्या सॉन्गवरती पार्टिसिपेट केलेला आहे ना, त्या सॉन्गच्या डान्सची ते थोडीशी मी त्याची प्रॅक्टिस घेत आहे आणि त्यांनी जो ड्रेस घातलेला आहे ना, तो सॉन्ग कॉस्ट्यूम आहे. नंतर थोडंसं आम्ही नाश्ता वगैरे केला आणि स्कूलमध्ये गेलेलो आहे, जिथे त्याचं ॲन्युअल डे होणार आहे. इथे ना रांगोळी एवढी अप्रतिम काढली होती ना वेलकमची, ती मला खूप आवडली. आणि नंतर शेवटी ते 3 लकी ड्रॉही काढतात. स्टुडंटच्या मम्मीचं नाव वगैरे लिहून घेतात. फर्स्ट प्राइज अ, पैठणी असतं आणि मला असं वाटतं ना, आपल्या मुलांचं ना इतर मुलांशी कधीच कौतुक करू नये. आपली मुलं ज्याच्यामध्ये हुशार आहेत किंवा डान्समध्ये असतील, स्पीचमध्ये असतील, तर त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. हा आहे हॉल जो इथे ना त्यांचा ॲन्युअल डे साजरा होणार आहे आणि आपण आपल्या मुलाचं जे कौशल्य आहे ते बघत नाही. फक्त स्टडी एकच स्टडी असं नाही चालत, तर त्यांचे जे इतर गुण आहेत त्यालाही वाव दिला पाहिजे. कारण सांगू शकत नाही की कशामध्ये त्यांचं करिअर लपलेलं असतं. पण आपण त्यांना ना पॉझिटिव्ह बोललं त्यांच्या आवडीबद्दल, तर मुलं आपलंही ऐकतात आणि चिडचिडे करत नाहीत, निगेटिव्ह होत नाहीत. इथे बघा हा माझा मुलगा आहे. स्टिकर आहे ना उजव्या साईडला तिथे आणि स्वर्गात आकाशगंगा या सॉन्गवरती त्यांनी मराठी सॉन्गवरती पार्टिसिपेट केलेलं आहे. खूप सुंदर असा त्यांनी डान्स केलेला आहे आणि त्याला खूप छान वाटतं, की त्याचे पप्पा आहेत, मी आहे आणि त्याची दीदीही आहे. इथे ना साहेबांना चीफ गेस्ट म्हणून बोलवलेलं आहे. त्यांना ट्रॉफी आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केलेलं आहे. नंतरही खूप सारे असे डान्स परफॉर्मन्स झाले. ते खूप सुंदर आणि अप्रतिम होते. मला वाटतं आपल्या मुलांना ना स्टेज डेअरिंग येणं महत्त्वाचं आहे. त्यांनी डान्स कसा केला यापेक्षा एवढ्या माणसासमोर डान्स करू शकतात, स्पीच करू शकतात हे महत्त्वाचं आहे. आणि आपण आपल्या मुलांची कधीच इतरांशी तुलना नाही करायची. त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे, तर मुलं पुढे जाऊ शकतात. नंतर इंटरव्ह्यू वगैरे झाला आणि नंतर त्याला ना कॅन्टीनमध्ये थोडंसं खाऊ घातलं, नाश्ता वगैरे केला आणि आम्हीही नाश्ता केला. नंतरही अजून बरेच असे परफॉर्मन्स झाले. अगदी सकाळी चालू झालेला मॉर्निंगला हा ॲन्युअल डे ना दुपारचे मला वाटतं 3-3:30 वाजले होते. त्यानंतर एंड झाला. तर तुम्हीही तुमच्या मुलांना असं प्रोत्साहन द्या, ज्याच्यामध्ये ते पारंगत आहेत, त्याच्या कलेला, कौशल्याला ओळखा आणि त्याला पार्टिसिपेट करण्यासाठी प्रोत्साहित करा. अभ्यास आहे का अभ्यास असं नाही फक्त, तर त्याची जी कला आहे त्यालाही प्रोत्साहन दिलं पाहिजे, तरच आपले मुलं पुढे जातील. नंतर हा मला खूप सगळ्यात आवडलेला कोळी डान्स ना, अगदी प्ले ग्रुपची मुलं होते ते 2.5-3 वर्षाचे आणि नंतर ना एंड झाला 3-3:30ला हा प्रोग्राम आणि नंतर मुलांनाही खूप भूक लागली होती. आम्ही बाहेरच जेवण केलं आणि आम्ही घरी आलो. माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एखाद्या छोट्याशा व्हिडिओमध्ये. तर चला बाय.